आपली संस्कृती, आपले संस्कार सदा राहू दे आपल्या सोबत। भारताच्या महान ग्रंथांचे आणि काव्यांचे संपूर्ण संकलन सबस्क्राइब करा तिलक। चरित अति पावन, मधुर सरस अरु अति मन भावन। पुनि पुनि कितने हो सुने सुनाए, ये की प्यास बुझत न बुझाए। जय हो महर्षी। आजपासून रामायण महाकाव्याची रचना सुरू झाली। समस्त प्राण्यांसाठी हे कल्याणकारी सिद्ध होईल। महर्षी, जनमानसाच्या कल्याणासाठी तुम्ही प्रभूंच्या लीलेचं वर्णन करणार आहात। आज तुमच्यावर ही जबाबदारी येऊन पडली आहे की प्रभूंच्या सगुण रूपाचं अशा प्रकारे वर्णन करा की साधारण व्यक्तीही भक्तीच्या रसात चिंब होऊन जाईल, ज्यामुळे प्रभूंच्या विविध चरित्रांना पाहून कोणी कुठल्या शंकेनं ग्रासणार नाही, जसा एकदा मी ग्रासलो होतो। गुरुदेव, तुम्ही आता म्हणालात की तुम्ही कधी भ्रम आणि शंकेने ग्रस्त झाला होतात। तुमच्यावर ही माया जाळं टाकू शकते यावर विश्वास नाही बसत। हो खगेश, तिन्ही लोकांमध्ये असा कुठलाही प्राणी नाही ज्याच्यावर मायापतीची माया आपलं जाळ नाही टाकू शकत। मोठमोठे तपस्वी, ज्ञानी, मुनी, सिद्ध पुरुष, अगदी नारदांसारखे देवता सुद्धा सहजतेने मायेला वश होऊ शकतात। स्वामी, जर आपण माझ्यावर प्रसन्न असाल तर मला आपला अनुभव ऐकण्याची उत्सुकता आहे। गरुडजी, माझ्या मूर्खपणाचे किस्से तर अनंत आहेत। जशी जशी संधी मिळेल तसे मी ते सांगत राहील। आज तुला माझ्या अज्ञान आणि भ्रमाची एक मोठी विचित्र कथा ऐकवतो। लोमस ऋषींच्या आशीर्वादानं माझं इष्टदैवत बालक राम आहेत, म्हणून हे पक्षीराज, जेव्हा जेव्हा श्रीराम मानवदेह धारण करून ह्या जगात आपल्या भक्तांसाठी लीला करतात, तेव्हा तेव्हा मी अयोध्यापुरीत जाऊन 5 वर्षापर्यंतच्या प्रभूंच्या बाललीलांचा आनंद घेतो। मी एका छोट्याशा कावळ्याचं रूप घेऊन भगवंतांबरोबर खेळत असतो। अंगणात त्यांचं जे उष्ट अन्न पडतं तेच उचलून खातो। कित्येक वेळा नारद मुनीही आकाशात येऊन हा खेळ पाहत असतात। अनेक वेळा तर ते आनंदानं गातात देखील। संग खेले
जितने मानो राम के खेल खिलौने कागा संग खेले राम सलोने सलोने कागा संग खेले। धरनी परे पुनि पाछे धावत कागा हरि के हाथ न आवत। धरनी परे पुनि पाछे धावत कागा हरि खेल खिलावत हाथ जो आवे तो हरि मुस्कावे उड़ी उड़ी जाए तो प्रभु लगी रोने। अशा प्रकारे एकदा मी श्रीरामांबरोबर खेळत होतो. दासी आत दूध आणायला गेली होती. आम्ही दोघं एकटीच होतो. ते मला पोळी दाखवून दाखवून खिजवत होते. मी जवळ गेलो की पकडण्याचा प्रयत्न करायचे. खेळता खेळता मी त्यांच्या हातून पोळी हिसकावली म्हणून ते जोर जोरात रडू लागले. रोटी के टूक के कारण रोवत तीनों लोक के पालन हारे। शंका भई क्या यही है यही भगवान रमापति राम हमारे। मैंने प्रभु को वहीं रोते छोड़ा उड़ने लगा मैं तो पंख पसारे। जाऊं जहां जहां आए तहां तहां पीछे वो बालक रोता हुआ रे आए वो बालक रोता हुआ रे। लोकालोक भ्रमत मेरी पड़ गई मंद उड़ान। होए पराजित में परो राम चरण में आन। आता मी घाबरून त्राही त्राही म्हणू लागलो. मी दीन भावनेनं म्हणालो, प्रभू माझं रक्षण करा, हे सर्व जनांचे रक्षक माझं रक्षण करा, रक्षण करा. दीन दयाल दया करके तब मोहे चतुर्भुज रूप दिखायो। काग रे काग तू मांग रे मांग तेरो अनुराग मेरे मन भायो। संपत्ति देहूं के सदगति देहूं वो देहूं मैं आज जो तोहे सुहायो।
रिद्धि के सिद्धि के मुक्ति मैं देहूं के देहूं वो दान जो कोई न पायो। रिद्धि के सिद्धि के मुक्ति मैं देहूं के देहूं वो दान जो कोई न पायो। त्यांची ती प्रेमळ वाणी ऐकून माझ्या डोळ्यात अश्रू आले, परंतु माझ्या मनात विचार आला की प्रभू सगळी सुख देण्याचं बोलले, परंतु जी वास्तविकपणे सर्व सुखांची खाण आहे त्या भक्तीबद्दल तर प्रभू काही बोललेच नाही। बाकी सारी सुख तर काळाच्या अधीन आहेत, वेळेनुसार समाप्त होतात, परंतु भक्तीनं जे सुख मिळतं ते तर कालानुरूप वाढतच जातं, त्याचा कधीही क्षय होत नाही। असा विचार करून मी प्रभूंना विनंती केली की प्रभू मला हे सारं काही नकोय, मला तर केवळ आपली भक्ती प्रदान करा। हे काग, तू स्वभावानं बुद्धिमान आहेस, म्हणूनच तू सुख नाही मागितलंस तर सुखांची खाण भक्ती मागितलीस। तुझ्या इतका सुदैवी कोण असेल जे ऋषीमुनी जप आणि योगाच्या अग्नीत शरीराला जाळून करोडो यज्ञ करूनही नाही मिळवू शकत। तू तीच भक्ती मागितलीस। तुझ्या चतुराईवर मी खुश आहे। आता माझ्या प्रसादाने तुझ्या भक्तीसोबत समस्त शुभगुणही हृदयात वास करतील। तू माझ्या निर्गुण आणि सगुण दोन्हीही रूपांना ओळखू शकशील। काळ तुला कधीही मारू शकणार नाही। कल्पाच्या अंताच्या वेळी प्रलयात देखील तुझा अंत नाही होणार। आहाहाहा, तुम्ही तर मला साक्षात भगवंतांना भेटवलत। हे गरुडजी, ही सगळी श्रीरामांची कृपा आहे। मी तर इथं बसल्या बसल्या आपल्या प्रभूंची लीला बघत असतो। प्रभू भावांसमवेत अयोध्येत आहेत। राजमाता कामरूप देशात शृंग ऋषींच्या आश्रमात पोहोचल्या आहेत। ऋषीवर, तुमच्या दर्शनानं आम्ही कृतकृत्य झालो। जरी तुमच्या श्रीमुखातून काही उपदेश प्राप्त झाला तर आम्हाला मार्गदर्शन होईल। राजमाता कौशल्या, जेव्हा यात्रेला निघाल तेव्हा जे मागे सोडून आला आहात त्याचा मोह देखील सोडला पाहिजे। तुम्ही तिघींनी असाच विचार केला होता, पण तसं घडलं नाहीये। आम्ही पाहू शकतोय की तुमच्या मनामध्ये अजूनही अयोध्येचीच चिंता आहे। मुलं कशी आहेत, सुना कशा आहेत, तुम्ही खरंच सांगितलं आहे मुनिवर। आईचं हृदयच असं असतं। आम्हाला यात्रा करता करता आता 6 महिने झाले, तरीही मुलांकडे मन ओढ घेतच। मुलांच्या पेक्षाही पुढे ही आशा आहे की त्यांना पुढे संतान योग कधी आहे। ही उत्सुकताही पिच्छा सोडत नाहीये। आपण तर त्रिकालदर्शी आहात मुनिवर। आमच्या जिज्ञासेचं उत्तर तुम्हीच देऊ शकता।
आईपासून आजी होण्याची इच्छा स्त्रीची सर्वात मोठी लालसा आहे. महाराणी, या समयी तुमची मोठी सून सीता गर्भवती आहे. तिच्या गर्भातून अशा मुलांचा जन्म होईल जे वीरतेमध्ये आपल्या पित्याहूनही वरचढ असतील. धन्यवाद मुनिवर. आता माझी चिंता मिटली. आता आम्ही निश्चिंत होऊन हिमालयातील तीर्थांची यात्रा करू शकू. मोठा शुभविचार आहे. आमचा एकच उपदेश आहे की आपल्या मोहाचा त्याग करा. प्रत्येक प्राणी आपापल्या कर्माचं फळ भोगतच असतो. म्हणूनच आता तुम्ही अयोध्येची चिंता न करता आपल्या तीर्थयात्रेत जा. मातांनी तुला आशीर्वाद सांगितले आहेत. त्यांचा संदेश आला आहे. कुठं आहेत त्या? कामरूप देशात शृंग ऋषींच्या आश्रमातून एक ब्रह्मचारी त्यांचा संदेश घेऊन आला आहे. महर्षींनी आपल्या दिव्य दृष्टीनं पाहून त्यांना सगळं काही सांगितलंय. काय? की सीतेनं गर्भधारण केलं आहे. माताजी खूप आनंदी झाले असतील ना? खूप आनंदी झाली. खूप खूप आशीर्वाद पाठवले तुला. आणि आपल्याला? मला कडक निर्देश केले आहेत. खूप कडक आज्ञा दिली आहे. काय? की या दिवसांमध्ये सीतेच्या इच्छेविरुद्ध काहीही करू नये. तिला जे हवं आहे, जसं हवं आहे ते तसंच करून दिलं जावं. तिच्या छोट्यातल्या छोट्या इच्छेचा पूर्ण मान ठेवला जावा. आणि मग शृंग ऋषींचा आदेश आहे की सीतेला इतिहास आणि पुराणातील सुंदर सुंदर कथा ऐकवल्या जाव्यात. संत समागम होत राहो. धर्माच्या चर्चा घडवा. गूढ तत्वांच्या गोष्टी होवोत. कारण ह्यामुळे गर्भात स्थित बालकावर खूप गहिरा प्रभाव पडतो. त्याच्या संस्कारांवर याची चांगली छाप पडते. किती सुंदर बोलले आहेत ते. खरंच काही दिवसांपासून माझ्या मनामध्ये गंगा किनारी असलेल्या ऋषी मुनींच्या आश्रमात जाऊन काही दिवस त्यांच्या पत्नींसोबत राहण्याची तीव्र इच्छा होत होती. मग आधी का नाही सांगितलंस? आम्ही लक्ष्मणाला सांगू. तो उद्याच तुला तिकडे घेऊन जाईल. महाराजांचा विजय असो. महाराज, अयोध्येचे राजगुरू महर्षी वसिष्ठ राजमहालात आले आहेत. गुरुदेव, आयुष्यमान भव, कल्याणमस्तु, अखंड सौभाग्यवती भव, पुत्रवती भव. गुरुदेव, आसन ग्रहण करा. गुरुदेव, अचानक आगमनाचं काही विशेष प्रयोजन? आपण आज्ञा केली असती तर आम्ही स्वतः श्रीचरणांमध्ये उपस्थित झालो असतो. हे अवधेश, अत्यंत पावन योगायोग हो घातला आहे. समाचार मिळाला आहे की चारही दिशातून आर्यावर्तातील महान पावन विभूती, ऋषीमुनी, तपस्वी, मनस्वी, ब्राह्मण, महात्मे आपलं अभिनंदन करण्यासाठी एकत्र अयोध्येत येत आहेत. त्यांच्या स्वागतांचं आयोजन करावं लागेल. अहो भाग्य! अयोध्या आता एक पावन तीर्थ बनेल. त्या महान मनस्वींचा आशीर्वाद आम्हा रघुवंशींसाठी वरदान बनेल.
पहारेकरी, आर्य सुमंतांना सूचना पाठवा की ऋषी मुनींच्या निवासाची व्यवस्था करावी. राजमहालाच्या पूजा कक्षात एका विशाल धर्मसभेचं आयोजन केलं जावं, जिथून सर्व लोक त्या महान धर्माचार्यांच्या प्रवचनांचा लाभ घेऊ शकतील. जशी आज्ञा महाराज. गुरुदेव, सगळे लोक एकत्र येत आहेत. हा योगायोग कसा जमून आला? राजन, हे अकस्मात नाही आहे. त्यांच्या येण्याचं विशेष प्रयोजन आहे. शास्त्रांच्या अनुसार प्राण्याचा प्रथम संस्कार मातेच्या गर्भातच होतो. म्हणून त्या सर्वांचा वास्तविक अभिप्राय असा आहे की देवी सीतेच्या भावी अपत्यावर धर्माचे संस्कार आतापासूनच केले जावेत. म्हणून देवी सीतेचं त्या धर्मसभेत उपस्थित राहणं उचितच आहे. आनंद, आनंद. वाह, किती पवित्र योगायोग आहे. आर्यवर्ताच्या ऋषीमुनींचे एकत्र समागम धन्य आहे, धन्य आहे. मंगल भवन अमंगल हारी, प्रभु सुदशरथ अजिर बिहारी. सीताराम चरित अति पावन, मधुर सरस अरु अति मन भावन. पुनि पुनि कितने हो सुने सुनाए, हिय की प्यास बुझत न बुझाए.